नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? काल एलिमिनेशन झालेलं आहे. यामधून इरिना बाहेर पडलेली आहे. टीम एचा एक सदस्य कमी झालेला आहे. त्याचबरोबर जान्हवीला आहे ते जेलमध्ये टाकलेलं आहे तिच्या चुकीच्या वागण्यामुळं. त्यामुळं बरीच समीकरणं चेंज होणार आहेत. महत्वाचं म्हणजे निक्कीला चक्रव्यूह रूममध्ये टीम ए तिचीच टीम काय काय बोलते ते दाखवलेलं आहे. तर पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. तर जान्हवीपासूनच सुरुवात होते. जान्हवी जेलमध्ये आहे. जान्हवीला सगळ्यांची सिंपती देणं चालू असतं. घनश्याम म्हणतो, ताई बरं होईल सगळं, तू काही टेन्शन घेऊ नकोस, अशा घटना होतच असतात, ही चांगली संधी आहे, तू सुधार यातनं आणि चांगला परफॉर्मन्स दाखव वगैरे असे सगळेच जण बोलत असतात. तर जान्हवीला काहीतरी वेगळंच टेन्शन असतं. ती म्हणते मला जेलमध्ये आहे त्याचं काही टेन्शन नाही आहे, माझी बाहेर इमेज कशी होईल किंवा काय होईल याचंच मला टेन्शन आहे, कारण मला या इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय, मला लोक कसं ऍक्सेप्ट करतील वगैरे ह्याचं तिला टेन्शन आहे. त्यामुळे तिला सारखं बरं होत नाही, तिचं चालूच असतं. मग लगेच काय चोळाचोळी चालू होती, लगेच सगळेजण हात पाय चोळायला वगैरे लागतात. खरं डॉक्टरांकडे काहीला नेणार नाही तसं वाटतं, कारण डॉक्टरांना सुद्धा माहिती आहे की ही सगळं आता फुटेजसाठी करते आणि अगदी बघते की तिच्या भोवतीने जरी लोक असतील तर त्यातनं आणि कुठे कॅमेरा दिसतोय का वगैरे ते आणि काढून तोंड काढून बघत असते. तर असं हे जान्हवीची ओव्हर ऍक्टिंग चालू असते. ऍक्टिंग तरी कसलं म्हणता, काहीतरी फालतूपणा चालू असतो. ऍक्टिंग असती तर ग्लिसरीन न लावता सुद्धा तिला रडता आलं असतं, परंतु ते रडणं पण व्यवस्थित दिसत नाहीये आणि तिचं चालणं बोलणं तर नॉर्मल वाटायला लागलेलं आहे. बघूया आता हे जान्हवीचं जेलमध्ये किती दिवस राहणं असतं आणि जेलच्या बाहेर किती दिवस असतं. आता निक्कीला चक्रव्यूहमध्ये दाखवलेलं आहे, त्यामुळे निक्की टीम एच्या विरोधात आहे. ती म्हणते मी टीम ए सोडलेली आहे, हे आर्याला घेऊन ती सांगत असते. आर्या सुद्धा म्हणते मला सुद्धा 3-4 व्हिडिओ दाखवल्या, त्यामुळे आता कळालं की कोण कसं खरं आहे कोण खोटं आहे. निक्की तर म्हणते माझे जे तर टीममेट आहेत पूर्णपणे फेक आहेत. एक तर सावली आहे, एक तर अरबाज 2 आहे आणि आता लोकांना कळालेलं आहे की मेन गेम हा निक्कीचाच होता, यांच्याकडे काही नाहीये आणि हे फक्त बलाचा वापर करून सगळ्या गोष्टी जिंकायचा प्रयत्न करतायत. मी गॅरंटीने सांगते की मी टीम ए मधल्या या सदस्यांना कोणालाही ट्रॉफी जिंकू देणार नाही. पॅडी आणि अभिजित यांची चर्चा चालू असते की यारी दोस्ती खूप झाली, आता आपण आपले इंडिव्हिज्युअल गेम खेळायला चालू करूया, जेणेकरून आपली पर्सनॅलिटी पण लोकांना दिसेल आणि आपला गेम सुद्धा कळेल. तसं अभिजित आणि पॅडी यांनी ऑलरेडी सुरुवात केलेलीच आहे आपला चांगला गेम दाखवण्याचं. पॅडी तर आता या 2 आठवड्यापासून तर फुल ऑन ऍक्टिव्ह झालेले आहेत. अभिजित थोडा मागा असतो, परंतु त्याकडे एक लिडरशिप म्हणून बघितलं जातंय. पॅडी म्हणतात की जान्हवीबद्दल असं जरा हे चुकीचं झालं, तिने जर आधीपासूनच कंट्रोल ठेवायला पाहिजे होता, नाहीतर तिला जेलमध्ये शिक्षा भोगायला लागली नसती. तर अभिजित म्हणतो की नाही, तो एक फुगा होता आणि एक तसं तिचं व्यक्तिमत्व होतं, ते जरा तसं थोडं असायला पाहिजे होतं, त्याशिवाय मज्जा आली नसती किंवा आली नसती. तर पॅडी तेच म्हणतात की कंट्रोलला असायला पाहिजे होता, कंट्रोल असता तर काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि तू फुगा आहे म्हणतोस, बरोबर आहे, त्या फुग्यातली आता हवा गेलेली आहे. तर अभिजित म्हणतो नाही, तो फुगा तसाच जरा पाहिजे होता. तर तो फुगा विषारी वायूनच जर भरला असेल तर घराची सगळ्या वाट लावणार. तर हे तसंच झालेलं आहे, म्हणून तर रितेश देशमुख यांनी जान्हवीला जेलमध्ये घातलेलं आहे. जान्हवीसाठी रूल्स येतात. जान्हवी जेलमध्ये आहे तर तिच्यासाठी रूल्स येतात. तर जान्हवीनं जेलचाच वापर करणं बंधनकारक आहे. ज्यावेळी तिला वॉशरूमला जायचं असेल तेव्हा ती वॉशरूमला जाऊ शकते, परंतु परमिशन घेऊन लॉक उघडून तिला जायचं आहे. त्याचबरोबर तिला आणखीन काही वापर करायचा असेल तर ते सुद्धा परमिशन घेऊन कॅप्टन उघडून देईल. त्यानंतर तुम्ही वापरायचं, घरातल्या कुठल्याही वस्तूचा वापर करायचा नाही. तुम्हाला ज्या वस्तू दिल्या त्याच वस्तूंचा वापर करायचा आहे. घरातल्या कुठल्याही जागेवर फर्निचरवर वगैरे बसायचं नाही, अशा स्ट्रिक्ट सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. यावर परत आर्या आणि निक्की यांची चर्चा चालू असते की निक्की म्हणते की मी इतके दिवस लॉयल राहिले, मी कुठली गोष्ट इकडची तिकडं केली नाही किंवा काय केली नाही. खरं यांना त्याचं कौतुकच नाही किंवा त्यांची समजच नाही आहे हे समजून घेण्याची. हे एकदम घाणेरडी लोक आहेत आणि जान्हवीचं वगैरे हे ऐकल्यावर मागचं सगळं चक्रव्यूहमध्ये माझं तर कम्प्लीट डोकंच फिरलेलं आहे आणि मी आता खुला सांड झालेला आहे आणि आता मी जे आहे ते बक्षीस मिळवणारच आणि हे फक्त बळाचा वापर करून जिंकायचा प्रयत्न करतायत. तर आपण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं करून आपण हा खेळ जिंकूया असं आर्याला सांगितलं असते. परंतु आर्या थोडी बालिशच आहे, ती इकडची बातमी तिकडं करायला जाणारच आहे. निक्की आजपर्यंत खरंच लॉयल राहिलेली आहे, जे काही चुकीचं असेल किंवा काही असेल, परंतु त्यांच्या ग्रुपशी राहिलेले, तिनं कधीही अभिजित बरोबर सुद्धा इकडची गोष्ट तिकडं केलेली नाहीये.
परंतु ही आर्या जी आहे ही बालिश आहे आणि ही अशी सुरुवात करणार असं तिच्या चेहऱ्यावरनं दिसतं. जी डीपी, अंकिता, वैभव, सूरज, अरबाज हे सगळेजण बसलेले असतात. परत निक्की, अभिजित ही चर्चा चालू होते. सूरज म्हणतो की तुम्हाला दोघांना निक्की खेळवत आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच खेळवत आहे असं सूरजचं म्हणणं आहे. तर अरबाज म्हणतो की फक्त तिला अभिजितचा वाढदिवस लक्षात राहिला, बाकीचे आम्ही सगळे सांगितलेले ते वाढदिवस कोणाचे लक्षात राहिले नाहीत. वर्षा म्हणतात की मग अभिजित सावंतचा विषय येतो की अभिजित सावंत एकदम चांगली पर्सनॅलिटी आहे, सेक्सी पर्सनॅलिटी आहे वगैरे असं तसं. मग अरबाज म्हणतो मी एकदा वर्षा त्यांना विचारलेलं की सगळ्यात सेक्सी कोण आहे, तर आम्ही वाटतो का नाही, तर वर्षा उसगावकर म्हणले नाही अभिजित सावंत सेक्सी आहे, किती त्याचा आवाज गोड आहे किंवा असं तसं. डीपी लगेच त्याच्यावर म्हणतो च्या आईला माझ्या शेजारी दररोज झोपतोय, खरं मला काही इथं सेक्सी पण जाणवलं नाही. असं थोडं मजेशीर होतं, थोडं हलकं फुलकं वातावरण होतं. इतके दिवस जे टेन्शनमध्ये किंवा एकमेकांवर हाणामारीचे विचार असतात त्यामध्ये जरा थोडं डीपी हलकं फुलकं वातावरण करून टाकतात. जान्हवीला एवढे कडक नियम दिलेले असून सुद्धा जान्हवी नियमांचं उल्लंघन करते. ती आत येते, पाणी पिते वगैरे. तिला सांगितलेलं असतं घरातल्या वस्तू वापरू नको, तर लगेच म्हणते सॉरी बिग बॉस, आणि बाहेर येऊन लगेच कॅमेरासमोर बिग बॉस मला माफ करा, महाराष्ट्राची जनता मला माफ करा, मी खूप चुकीचं वागले, यापुढे असं वागणार नाही आणि हे मला काही बरोबर वाटत नाहीये वगैरे असं तिचं ते नेहमीचं रटाळवाणा बोलते. आता ही जेलमध्ये आहे तर हिच्या आसपास सगळा गँग घेऊन बसतो, जान्हवी, अरबाज, वैभव, त्यानंतर ते आपला टमटम छोटा पुढारी वगैरे. तर जान्हवी आर्य यांची परत चर्चा चालू होती निक्कीच्या विरोधात. तर निक्की अशी आहे, निक्की लॉयल नाहीये, निक्की चुकीचं वागते, तिला तिचंच फक्त सिद्ध करायचं आहे. आणि यावर आर्या लगेच तिला सल्ला देते मोठेपणाचा की आता तुझी यातून खरी पर्सनॅलिटी बाहेर येईल जेव्हा तू जेलमधनं बाहेर पडशील ना, तर गुंडाचा तू अगदी कीर्तनकार होशील, एक चांगलं प्रवचन द्यायला लागशील, चांगली होशील, अशा प्रकारचंच आर्या तिला थोडंफार सांगते. मग म्हणते की जान्हवी, हो मीच आहे खरी तर तिची कॉम्पिटिटर, मीच आहे लीडर, मीच फक्त निक्की बरोबर कचाकच भांडू शकते, तिच्याबरोबर वाद घालू शकते आणि तिच्या विरोधात जिंकू शकते, बाकी कुणाची तशी लायकी नाही. असं तिचं ते नेहमीचं प्रमाण चालू होतं. मी आजपर्यंत मैत्री खातर शांत होते, परंतु आता मैत्री खातर वगैरे मी अजिबात शांत बसणार नाही. मैत्री वगैरे सगळी गेली तेल लावत. आता मला यात एक कळत नाही की निक्कीची लॉयल्टी, निक्कीनं लॉयल्टी म्हणजे काय, कधी एक चकार शब्द इकडची तिकडं बोलली नाही. खरं जान्हवी बोललेली आहे, अरबाज बोललेला आहे, वैभव पण तसा लॉयल राहिलेला आहे. खरं हे मात्र इकडच्या तिकडं करतात आणि निक्की मात्र म्हणजे आजपर्यंत लॉयल राहिलेली नाही. आणि आता यामध्ये मेन दुश्मन आपला कोण, तर मेन दुश्मन आर्या म्हणते की आपला आता दुश्मन आहे अभिजित, तर जान्हवी म्हणते नाही आपली मेन दुश्मन निक्की. आता आर्याचं असतं की मी निक्कीला त्रास देणार, तर हे सगळेजण म्हणतात की निक्कीला त्रास द्यायचा नाही, अभिजितला त्रास द्यायचा. अरबाज, वैभव यांचं म्हणणं असतं अभिजितला त्रास द्या म्हणजे निक्कीला त्रास होईल. आता बघू हे अभिजितला त्रास देतात का निक्कीला त्रास देतात. तुलाच डीपी, पॅडी, अभिजित यांची चर्चा चालू असते. अभिजित सांगत असतो की आर्या मस्त गेम खेळली मागच्या आठवड्यात, ती व्हिलन आतापर्यंत जे होती निक्की तिच्या विरोधात गेली आणि तिनं सर्व फुटेज खाल्लं आणि तिनं मोठेपणा घेतलेला आहे. आणि तुम्ही जे तिला म्हणतात की नादान आहे, तिला समजत नाहीत गोष्टी, तिला गेम कळत नाही आहे, खरं तर ती तर आता मेन गेम खेळायला लागले, इंडिव्हिज्युअल गेम खेळायला लागले. त्यामुळं आपण जरा तिच्यापासून सावध राहायला पाहिजे. आणि ती हिरो ठरलेली आहे या मागच्या आठवड्याची, त्यामुळं तुम्ही सुद्धा सावध राहा. तुम्ही असं समजू नका मी तर तिला तर चांगला प्लेअर समजलेला आहे, तर तुम्ही पण तेच समजा. आता बघू बाकीचे सुद्धा तिला चांगला प्लेअर समजतात का ती लहान आहे म्हणूनच तिला ठरवतात. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे सगळ्यांचा डान्स होतो. त्याबरोबर निक्की कॅमेरा समोर येते. निक्की कॅमेऱ्यावर येऊन सांगते आज माझा स्वातंत्र्य दिवस आहे, इंडिपेंडन्स डे आहे, मी या टीम ए पासच्या बंधनातून मुक्त झालेली आहे आणि मी आता माझा स्वतःचा वैयक्तिक गेम खेळणार आहे, कारण यांच्या बंधनात मी अडकलेले होते आणि आता माझा तुम्ही गेम बघाच. पॅडी आर्याला शांतपणे समजावत असतात की तुझ्या विरोधात हे एकदम वाईट वागले, अगदी वैभव तुला म्हणला की झापडवून टाकीन वगैरे अशा बऱ्याच गोष्टी बोलला, तरी तू त्यांच्या ग्रुपमध्ये जायचा प्रयत्न करतेस, जाणार आहेस, तर याबद्दल तुझं काय म्हणणं आहे, तू कन्फर्म आहेस का, आणि जाणार असलीस तर आम्हाला सांगून जा, व्यवस्थित जा, असं तिला म्हणत असतात. मग तुझं नक्की वाद कोणाबरोबर होता तुझं जात असेल तर. ती म्हणते नाही माझा फक्त वाद निक्की बरोबर होता, निक्कीची मला मतं पटत नव्हती, त्यामुळे मी टीम ए मधून टीम बी मध्ये आलेले होते आणि आता निक्की यातून बाहेर पडलेली आहे म्हणून मी तिकडे चाललेली आहे. आणि वैभवशी आणि अरबाजशी माझं तसं काय वाईट नव्हतं, ते चांगले मित्र आहेत वगैरे. मग त्याचीच आठवण करून देतात
पॅडी की बघ तुझ्याशी टास्क मध्ये असं वागलंय, याच्यात असं वागलंय. तरी आर्याला नाही नाही, आता ते माझ्याशी एकदम चांगले आहेत वगैरे असं म्हणते. पॅडी तेच विचारत, आता उद्या समजा परत निक्की आली तर तू काय करणार? तर याचं समर्पक उत्तर ती आर्या देऊ शकत नाही. तर म्हणते नाही नाही मी परत येणार. मग पॅडी म्हणतात आम्ही का एक्सेप्ट करायचं? बरोबर आहे ना, तुला जसं पाहिजे तसं तू इकडे तिकडे हे करतेस. म्हणजे हिच्यावर कोणाचाही विश्वास नाहीये आणि बाकीच्यांना म्हणते खरं हीच विश्वासघातकी ठरत आहे. तर अरबाज आर्या यांचा परत विषय चालू होतो निक्की पुराण, निक्कीच्या विरोधात त्यांचं बडबडणं, निक्की अशी निक्की तशी, निक्की अभिजितचं रिलेशन असं, ते दोघं असं करतात, ते दोघं तसं करतात. म्हणजे आता हे कंटाळवाणं होतंय. खरं बरोबर निक्की आणि अभिजितला कळालेलं आहे की आपण चर्चेत कसं राहावं आणि हे असेच चर्चेत राहणार आणि हे टॉप 5 मधले सदस्य आहेत. त्यामुळं एवढं कुणी त्यांच्या जे पाठीराखे आहेत त्यांनी एवढं काही घाबरायची काही गरज नाहीये. एवढं निक्की घनश्यामला सांगत असते वॉशरूम एरियामध्ये की अर्धा एरिया हा करतोय, अर्धा तो अरबाज करतोय, तर तू पण अर्धा एरिया आणखीन कर, म्हणजे जेणेकरून अरबाजला लोड येणार नाही किंवा दुसऱ्या कोणाला लोड येणार नाही. कारण अरबाज पण 4-5 ड्युट्या करतोय, जेवण करतोय, 2 वेळेचं भांडी घासतोय, करतोय असं. तर तू पण करतो ना. श्याम लगेच म्हणतो नाही मला जमणार नाही, असं नाही तसं नाही. तोपर्यंत अरबाज येतो. मग ती अरबाजला म्हणजे अरबाज प्लीज बघ कसं हे करता येते का. मग तो म्हणतो की बघा मला प्लीज म्हणावं लागतंय वगैरे, असं त्यांचं चालू असतं. यावर पुढं वैभव म्हणतो की आता इरिना गेले त्यामुळे मला माझं मन रमत नाही राव, कसं तर व्हायला लागलंय, लई त्रास व्हायला लागलाय, असं वैभवचं व्यथा तो मांडत असतो. पॅडी म्हणत असतात इकडं आर्या जरा असं इकडनं तिकडनं असं दोन्हीकडनं बोलणं तिचं चालू असतं. पॅडी म्हणतात हे बघ मी तुला अलर्ट करायचा प्रयत्न करीन, तुला चांगलं यायचा प्रयत्न करीन, तुला जसं काय वागायचं ते वाग, परंतु मी जर तुझं काही चुकीचं वाटत असेल किंवा इकडचं तिकडं होत असेल तर मी सांगणार. आर्या म्हणते नाही मी असं कधी वागतच नाही, मी एक तर लॉयल राहते वगैरे असं तसं. बरं तू लॉयल जर राहत असतीस तर हे निक्की असं बोलली तसं बोलली हे अरबाजला जाऊन सांगायची काय गरज होती? ते तुझ्यापुरतं मर्यादित ठेवायचं ना. तुम्ही अभिजित आणि निक्कीवर असं आरोप बरेच हे करताय, बाकीच्यांवर पण आरोप करताय, खरं ते कधीच असं दिसलेलं नाहीत की इकडची गोष्ट तिकडं करताना, आणि तुम्हीच या गोष्टी करताय. पॅडींनी घनश्याम आणि सूरजला धरलेलं असतं. ते म्हणतात की निक्की तुम्हाला समजली नाही का आजपर्यंत, ते असं वागते किंवा चुकीचं वागते, हे या गोष्टी तुम्हाला कळाल्या नाहीत का? पुढारीला म्हणते. तर पुढारी म्हणतो नाही आम्ही तेव्हा वेळ दिला, आम्ही त्यांना तसं दिलं. पुढारीकडे कसलं उत्तर आहे हो, पुढारी तर कार्यकर्ता होता. त्याला तर 1-2 मिठ्या मारल्यावर पुढारी लगेच जे काय म्हणाल ते करायला तयार होता. खुश होता पुढारी. सूरज तर काय म्हणजे असं त्याचं ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी त्यानं उत्तम कार्य केलेलं आहे. त्यामुळे सूरजला बोलण्यात किंवा हे करण्यात काही एवढा अर्थ नाही. अभिजित निक्की यांची परत चर्चा चालू असते. आपण दोघं नीट राहिलो, खरंच एकमेकांच्या टीमशी लॉयल राहिलो, खरं या लोकांनी जास्त उठवलं आणि या सगळ्याचा वाडाचार केला, अशा त्यांच्या चर्चा होतात. आता खरंच झालं, जान्हवीचा जो खोटारडेपणा आहे, माझ्यासारखी माझी सावली मला ओव्हरटेक करायचा जो प्रयत्न आहे, हा सगळ्यांच्या जगासमोर आला आणि ती आता जेलमध्ये गेली, उघडी पडलेली आहे. त्यामुळे आता या गोष्टी तिला समजतील आणि या मराठी इंडस्ट्रीमध्ये वगैरे पुढं काम करणार आहे. तर बघू आता कसं पुढं काय काय होतंय ते. असं एक तिचं पण म्हणणं असतं. सूरज पॅडी यांची पण चर्चा असते आमच्याकडे, आपण चांगलं खेळूया, आपण चांगला गेम करूया. पॅडी मला खरंच वाटायला लागलंय की यात मास्टर माइंड आहेत आणि एकदम जिथं कोणाला धरायचं, जिथं कोणाशी कसं बोलायचं हे उत्तमरित्या त्यांना समजत आहे. ते वायफळ चर्चा जरी करत नसले किंवा वायफळ कुठल्या गोष्टींमध्ये टॉन्ट मारत नसले तरी ज्या ठिकाणी बोलायचं त्या ठिकाणी बरोबर बोलून लोकांना आपलंसं करण्यात ते एक्सपर्ट. मित्रांनो आता संकट आलेलं आहे घरावर. या भूतांच्यावर जी हे सगळे आहेत, या भूतांच्यावर आणखीन एक भूत आलेलं आहे, ते म्हणजे मानकाप्या. तर हा मानकाप्या माना कापणार आहे सगळ्यांच्या. तर असा आलेला तर सगळे भीतीदायक आवाज वगैरे असले काही जे असतील ते काढता पण येत नाहीत आपल्याला. तर असे आवाज काढून सगळ्यांना भीती दाखवायचा प्रयत्न करत आहेत. तर ओव्हर ऍक्टिंग करतात असं दुसऱ्यांना म्हणणारे जास्त ओव्हर ऍक्टिंग करायला लागतात. हे सगळं स्क्रिप्टेड आहे माहीत असून सुद्धा. आता तुम्हाला कळालं असेलच, नाव घ्यायची गरज नाही. तर सगळ्यांना लिव्हिंग एरियामध्ये म्हणून सांगतात सगळे. तोपर्यंत इकडे सगळी पाडापाड झालेली असते, नावं पाडलेली आहेत, हे केलेली आहेत, एकटं फिरू नका वगैरे असं सगळं रक्तानं लिहिलेलं असतं वॉशरूम एरियामध्ये वगैरे सगळं. नेमप्लेट पाडलेले आहेत, बाकीचं सगळं फर्निचर अस्ताव्यस्त वगैरे केलेलं आहे. अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर बिग बॉस सांगतात लिव्हिंग एरियामध्ये या, म्हणजे तुम्हाला मी मानकाप्याबद्दल जरा 4 गोष्टी सांगतो म्हणून. तर ते सांगतात की मानकाप्याचं पहिल्यावर मानकाप्याला या घरावर कब्जा करायचा आहे
आणि मानकाप्याचा पहिला रूल आहे की जोडीनंच फिरायचं. जर तुम्ही वेगळं फिरलात तर तुमचा खेळ खलास. तर मानकाप्या घरात मध्ये येणार, घरावर कब्जा करणार, असं ही मानकाप्याची स्टोरी आहे. म्हणून बिग बॉस जोड्या पडतात. जोडी असती पहिला निक्की आणि अभिजित, मनाप्रमाणे जोडी पडलेली आहे. पुढची असती अरबाज आर्या, नवीन लव्ह स्टोरी जान्हवी सूरज, यात काय लव्ह स्टोरी वगैरे म्हणता येणार नाही, बहीण भाऊ म्हणू, वैभव डीपी, अशी जोडी पडती या दोघांची. यामध्ये डीपीची वर्षा उसगावकर यांच्या बरोबर पडू दे असं बरेच जण म्हणतात. डीपी म्हणतात माझं ऐकून वर्षा उसगावकरांच्या कानातून रक्त येईल एवढं मी बडबड करतोय. पॅडी आणि घनश्याम ही सुद्धा जोडी मजेशीर ठरणार आहे आता, कारण या दोघांचं सारखं तू मे होत असतं. त्यामुळं पुढे असती वर्षा आणि अंकिता. अंकिता म्हणलेली असते कधी तर की अशी सासू नको गो बाई, आणि बरोबर वर्षा उसगावकर यांच्यासारखी सासू आता तिला मिळालेली आहे. नियमाप्रमाणे लगेच सगळेजण बेल्ट घालतात आपापल्या जोड्या, आणि हे बेल्ट घालूनच तुम्हाला सगळीकडे फिरायचं आहे. बेल्ट सोडायचे नाहीयेत. फक्त तुम्हाला रात्री झोपताना, वॉशरूमला जाताना, वॉशरूमला गेल्यावर सुद्धा वॉशरूम एरियामध्ये दुसऱ्या प्लेअरनं थांबायचा आहे, आणि जो मेन दुसरा प्लेअर आत गेलेला आहे तो वॉशरूम मध्ये असेल. आणि तुम्हाला झोपल्यावर सुद्धा लगेच एकत्र यायचं आहे आणि लगेच सगळ्या गोष्टी चालू करायच्या आहेत. जान्हवी आणि सूरज, यामध्ये जान्हवी जेलमध्ये बाहेर आहे त्यामुळे जान्हवी बाहेरच झोपेल आणि सूरज आत झोपेल. परंतु सकाळ झाल्यावर सूरजने लगेच आत जान्हवीच्या इथं येऊन बेल्ट बांधून घ्यायचा आहे, म्हणजे सूरज सुद्धा हा गार्डन मध्येच दिवसभर राहणार आहे, अशी गोष्ट होते. तर अरबाज याच्यावर बरोबर टॉन्ट मारतो. अरबाज या सगळ्यांना म्हणतो आता काय तुम्हाला रूल ब्रेक करायचे ते करा, तोडायचे तोडा, झोपायचंय झोपा, काय करायचंय ते करा, कारण आता तुमच्याकडे कॅप्टनचं लक्ष नसणार आहे, कारण निक्की आणि अभिजित यांचं गुलुगुलू चालू आहे. इकडे अभिजित निक्की यांची चर्चा चालू असते, आपण दोघं खरं बोलू, आता आपल्याला खरंच वेळ मिळालेला आहे, बाकीच्या कुठल्या गोष्टी न बोलता घरातल्याच गोष्टी बोलू जेणेकरून आपली स्ट्रॅटेजी मांडता येईल, स्ट्रॅटेजी करता येईल वगैरे, अशा सगळ्या गोष्टी. तोपर्यंत बिग बॉस जागे होतात. बिग बॉस म्हणतात आता तुमचं गुलुगुलू चालू आहे तर तुम्हाला कुठलं गाणं सुचतंय. तर अभिजित म्हणतो हम दोनो दो प्रेमी. त्याच्यावर लगेच सगळेजण टॉन्ट मारायला चालू करतात की बघा जे म्हणतात ते बिग बॉस मध्येच गाठी जुळतात, वर्ण वगैरे काही गाठी जुळत नाहीत. तर आता नवीन टास्कला सुरुवात होणार आहे. या टास्कसाठी सगळेजण एकत्र या म्हणून सांगतात. तर हा टास्क आहे मानकाप्याचा नॉमिनेशन टास्क. टास्कला गार्डन एरियामध्ये सगळेजण येतात. सूरजची जान्हवी बरोबर जोडी असते. बिग बॉस सांगतात की जान्हवी तुम्ही परत जेलमध्ये जावा आणि सूरज तुम्ही आहे तिथे राहावा. तर जान्हवीला जेलमध्ये निक्की पाठवत असताना काही बोलणं झालेलं नसतं, निक्की आणि अभिजित असतात. तर जान्हवीला घ्यायचे तुम्ही माझ्या माघारी काय बोलताय, दम असेल तर तोंडावर बोला वगैरे, असं तिचं फेंगाड तोंड बिन फेंगाडून चालू होते. जान्हवीच्या अंगात संचारतात मला काय समजत ते तुमची लायकी नाही, तुमचं असंच नाही, तुमचंच असंच नाही, बघून घेते की काला, माझं हेच नाही, माझ्यासमोर तुम्ही काय करताय, माझ्यासमोर धाडस आहे काय बोलायचं, तुमची जागा दाखवून देते निक्की, आता तुझी जागा हितच आहे, परत बघ काय करतोय तुझी वगैरे, असं तिचं ते नेहमीप्रमाणे चालू होतं. डीपीची टॉन्ट मारणं चालू असतं आर्या आणि अरबाजला, कारण दोघांचं नवीन लफडं चालू झालेलं आहे. कारण नुसतं अरबाजला तर लफडं करण्यासाठी आणलेलं आहे. आता त्या वैभवचं काय होणार. वैभव हे बघून त्याच्या डोळ्यांना पाणी येत असतं, कारण तिची इरिना गेलेली आहे. तर गोव्याच्या बीचवर बसलेला आहात का, फोटो काढूया वगैरे, असं बिग बॉस सुद्धा टॉन्ट मारतात. तर आता मानकाप्याच्या गुहेत एकट्या प्लेअरनं जायचं आहे. तर यामध्ये पहिला नंबर निक्कीचा असतो, कारण ती कॅप्टन असते, त्यामुळे तिला पहिल्यांदा येतो मानकाप्याच्या गुहेमध्ये जाता. निक्की जाते मानकाप्याच्या गुहेमध्ये. तर यामध्ये असं दाखवलेलं आहे की डोक्याचा भाग जो आहे तो एका ठिकाणी आहे, तो म्हणजे सेफ झोन. त्याच्या खाली सगळ्यांची नावं आहेत, त्याचे चेहरे आहेत. आणि दुसरा जो खालचा जो भाग आहे, डोक्यापासून खालचा जो भाग आहे, ज्याला डोकं नाही, तर ते आहे नॉमिनेशन झोन, म्हणजे इलिमिनेशन झोन त्या याच्यामध्ये. तर त्यामध्ये तुम्हाला 2 जोड्या लावायच्या आहेत. तर यामध्ये निक्की स्पष्टीकरण देऊन जोड्या लावते. पहिली जोडी वैभव आणि डीपी, आणि दुसरी जोडी म्हणजे जान्हवी आणि सूरज. त्यामध्ये वैभवचं स्पष्टीकरण देते की वैभवला मी एक चांगला मित्र समजत होते, परंतु हा काही चांगला मित्र समजला नाही, चांगला याचा गेम पण दिसला नाही. हा म्हणत होता इरिना, परंतु इरिनाला वाचवण्यासाठी सुद्धा यानं प्रयत्न कुठले केले नाहीत. बरोबर डीपी आहे, डीपींचा सुद्धा काही गेम दिसत नाहीये. डीपी नुसती बडबड करतात, चर्चा करतात, परंतु त्यांचा इंडिव्हिज्युअल काही गेम दिसत नाहीये. जान्हवीचं कौतुकच करते, ती कम्प्लीट कौतुक सोहळाच करते की जान्हवी ही माझी शॅडो आहे, तिला अक्कल नाहीये, मूर्ख बाई आहे वगैरे, असं सगळ्या विशेषणं तिला लावून होतात. खरं जरा थोडी चांगल्या सोबर भाषेमध्ये असतात.
त्यामुळे मी तिला नॉमिनेट करते. खरं सूरजला मला नॉमिनेट करायचं तसं नाहीये कारण मोठं, परंतु बिग बॉस हा गेम आहे आणि गेम तसा सूरज गेममध्ये खेळत नाहीये किंवा गेममध्ये त्याचा भाग येत नाहीये. त्याच्याकडे ताकद आहे, त्याला गेम सुद्धा बुद्धी सुद्धा आहे, समजतो सुद्धा, परंतु इंडिव्हिज्युअली त्याचा परफॉर्मन्स काही दिसत नाहीये. त्याला कोणीतरी गाईड करावा लागतो. हा, हे बरोबर आहे कारण सूरजला मास ऑडियन्स ओळखतो, तशी पॉप्युलॅरिटी आहे, त्यामुळे बरेच लोक बघत आहेत, त्यामुळे सूरजला यांनी इथं आणलेलं आहे. परंतु सूरजचा तसा त्या ज्या गेमच्या दृष्टीने इंडिव्हिज्युअली परफॉर्मन्स दिसायला पाहिजे, त्याचं मत दिसायला पाहिजे, ते मत तसं दिसत नाहीये. आता हे झालं, हे गेल्यावर जान्हवीताई बाहेर येतात. जान्हवी लगेच अभिजित आणि निक्कीला करतात. ती सांगते की अभिजित सगळ्यात मूर्ख माणूस आहे, त्याला स्वतःचं मत नाहीये, बेशिस्त मुलगा आहे आणि स्वतःच्या ह्याच्यावर त्याचा विश्वासच नाहीये. हे असं बरंच अभिजित बद्दल बोलते. तर तुम्ही काय केलं, तुमचं कार्य काय, हे पहिल्यांदा तुम्ही ओळखा, घरातलं कार्य तरी, आणि मग अभिजित बद्दल बोला. तुम्ही काहीच नाही, अतिशय बेशिस्त म्हणते वगैरे, म्हणजे काय बेशिस्तपणा केला, तूच आदळआपट करतीस, तू किती वागतेस ते पहिल्यांदा बघ. परत निक्की ओव्हर स्मार्ट आहे, बेशिस्त आहे, तिच्या घरातल्या कोणाचा हेच होत नाही, अशा बऱ्याच गोष्टी होतात. आणि ती फक्त तेवढंच ठेवते, जान्हवी आणि सूरज म्हणजे स्वतःला आणि तो जो त्यांचा जी टीम आहे, म्हणजे सॉरी जोडी आहे, तशीच ठेवते. परत आता मराठी बिग बॉस जिंकूच शकत नाही निक्की जिंकली तर खूप अवघड आहे, असं तिचं ते बडबडणं चालूच असतं. बाहेर येऊन सुद्धा ते बडबडणं ती चालूच कंटिन्यू ठेवते. तिसरा नंबर येतो अंकिता यामध्ये वैभव आणि डीपीला करते. त्यामध्ये ती सांगते की वैभवचा गेमच नाही आहे, मी त्याला एकदा संधी दिली, परंतु तो काहीच परफॉर्म करू शकला नाही, परत गद्दार झाला. आणि डीपी सुद्धा कन्फ्यूज आहेत आतापर्यंत, त्यांना समजत नाहीत गोष्टी, ते काही त्यांचं परफॉर्म दाखवत नाहीत. तर तुम्ही किती गोष्टी परफॉर्म केल्या किंवा तुम्ही किती काय केलं हेच समजत नाहीये. डीपीनी आतापर्यंत त्यांची व्यवस्था जी काही आहे भूमिका ती व्यवस्थित मांडलेली आहे आणि गेम टास्क जे काय असतील ते पहिल्यांदा डीपीला समजलेले, मग तुला समजलेले आहेत. तर तू कशाबद्दल म्हणतेस कन्फ्यूज किंवा हे काय? तर जे अभिजित आणि निक्कीला ती तसंच ठेवते आणि बाहेर येते. आणि आता जे आहेत ते पुढचे नंबर आहेत, ते पुढच्या एपिसोडमध्ये, उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळेल की मान कापायच्या गोव्यामध्ये कोण कोण सेफ राहतं आणि कोण कोण नॉमिनेट होतं ते. तर बघायला विसरू नका बिग बॉस आणि माझे बिग बॉसचे रिव्ह्यू. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सूचना काय असतील किंवा तुमचं काही मत जे असेल ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तोपर्यंत धन्यवाद.